जनजाती परिवाराची काशी, जनजाती परिवाराचं कुलदैवत या ठिकाणी 3 राज्य मिळून छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेली आमची माँ काली कंकाली, आमची आई, आमची माता आणि धर्मगुरू कारी कुमार लिंग औचित्य साधून दरवर्षी आम्ही कार्यक्रम घेत असतो. आमचा जनजाती परिवार लाखोच्या संख्येत या ठिकाणी येऊन नतमस्तक होत असतो. त्यामुळे प्रथमच माझी कल्पना आली, माझ्या मनात आलं. अनेक वर्ष आलो मी या ठिकाणी, परंतु पहिल्या वर्षी मी संकल्प केला का माझे गोंदे येथील सर्व पत्रकार बांधवांना आपण त्यांची संवाद हितगुज साधला गेला पाहिजे आणि इथली परिस्थिती माहिती व्हावं म्हणून आपल्याशी अतिशय आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलात. त्याबद्दल मनापासून या महाराष्ट्राचा आदिवासी विकास मंत्री म्हणून जनजाती परिवाराचा एक सदस्य म्हणून आपल्याप्रती अतिशय सहानुभूती व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त करतो. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे केंद्रीय राज्यमंत्री, त्याचा निरोप आहे, केंद्रीय राज्यमंत्री जनजाती कल्याण दुर्गादाजी उईकेजी अनेक वर्षे या ठिकाणी नेहमी येत असतात. असे आमचे फगनसिंगजी, या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमचे बंधू संजयजी पुराम, चेतना जनजाती चेतना परिषदेच्या माध्यमातून, समितीच्या माध्यमातून अतिशय उत्तम आयोजन नियोजन करणारे कुंभारेजी, सर्व माननीयगण, प्रकाश गेडामजी आणि सर्व पत्रकार बांधव मनापासून तुमचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. अतिशय आदिवासी समाजाचं महत्त्वपूर्ण आणि प्रेक्षणीय स्थळ असल्यामुळे अनेक चर्चा झालेली आहे. जनजाती चेतना समितीच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, सामाजिक, बौद्धिक आणि इथं राहण्याची व्यवस्था, जेणेकरून त्यांच्यावर जर त्यांच्याला अनियमितता होऊ नये अशा प्रकारचा संकल्प घेऊन परिषदेच्या माध्यमातून, समितीच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित होतो. आज पाहिला असेल किती उत्स्फूर्तपणे, किती पब्लिक होती. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो, मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत करतो. एक जबाबदारी पत्रकार बांधवांना सांगतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून भविष्यामध्ये कचारगड विकसित दृष्टिकोन आणि कृती आराखडा तयार करून 1 वर्षामध्ये प्रचंड इथं बदल दिसेल एवढं आपल्या सर्वांना सांगतो. मी आल्यानंतर या परिस्थिती पाहिली असता 2014 पासून आमचे सन्माननीय आमदार संजयजी पुराम निवडून आल्यानंतरच या सुविधा दिसत आहेत. याच्या अगोदर सुविधा या एवढ्या प्रमाणात नव्हत्या. संजयजी पुरामच्या माध्यमातून झालेल्या सुविधा आणि यानंतर आम्ही धागा पकडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून होऊ घातलेलं भविष्यातलं जे कचारगड आहे ते वेगळं भविष्यात दिसेल. अशा प्रकारचं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी अतिशय मनापासून आत्मविश्वासानं संबोधित करू शकतो, सांगू इच्छितो. आणि बाकी या संस्कृतीच्या बाबत आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती असो का असं याबद्दल तुम्हाला परिपूर्ण माहिती असल्यामुळे याबाबत आपल्याशी खूप बोलण्यापेक्षा आपल्याला पूर्ण माहिती आहे. निश्चितच आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र आणि लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कचारगड हे असलेले आमचे आदिवासी समाजाची संस्कृती दर्शन घडवणारे काशी जे आहे याबाबत अतिशय चांगलं प्रसार आणि प्रचार आपल्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा करतो, विनंती करतो. आणि आपण आला मनापासून आपला धन्यवाद देतो. आपण मला जे विचाराल ते प्रश्न उत्तर देण्यास मी आपल्या सर्वांचं सहकारी असल्यामुळे, सहयोगी असल्यामुळे या ठिकाणी अनेकदा आलो. पहिली वेळ नाही, मंत्री झालो म्हणून आलो नाही, अनेकदा आलो.
या ठिकाणी बरेचदा भाषण दिले, या ठिकाणी दिले, तिथे दिले. त्यामुळे निश्चितच आता डायरेक्ट पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या फरवरीमध्ये मी येणार नाही. दर 3 महिन्यानं येऊन आज जे दिलेला शब्द आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने 2018 मध्ये पाहिलेलं स्वप्न ते पूर्ण करण्याची योग्य ती वेळ आज आलेली आहे. कदाचित तुमच्या मनामध्ये किंतु परंतु निर्माण होऊ शकते की 2018 मध्ये मुख्यमंत्री मोदी आले, नितीन गडकरी आले, हे झालं ते झालं, परंतु आमची कितीही विकास करण्याची मानसिकता असली तरी जर त्याला कोणी रिस्पॉन्स देत नसेल, सहकार्य करत असेल, ते होऊ शकलं नाही. परंतु मी या महाराष्ट्राचा आदिवासी विकास मंत्री म्हणून जबाबदारी सांगतो. आता मुख्यमंत्र्याचा संकल्पना पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. भविष्यात लवकरात लवकर पूर्ण करेल अशा प्रकारचं तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो आणि मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.